रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी. आम्ही आता पाटील महाराजांच्या समवेत विठ्ठल मंदिर काळाकेला या ठिकाणी आहे. पहिली अगोदरची 4-8 दिवस आपली धावती कामं केली. नंतर बाकायदा राजेश कोचरेकरांच्या RD प्रिंटर्समधून जाहिराती घेतल्या. थोडं त्यांचं बांधणी चालूच आहे जाहिरात पॅकिंगची, पण तरी पण मी आपल्या पहिल्या 5-50 हातात आल्या तेवढ्या आलो, देवाच्या चरणी अर्पण ठेवल्या आणि येता येता आमच्या पाटील महाराजांचे पासबुक आहे गेल्या वर्षी जे होतं त्यांचं ते त्यांना परत केलं. आणि क्रमांक किती महाराज? 100 नाही पावती क्रमांक 19 आहे, त्यातला B. म्हणजे मी काय केलं आहे, एकदम 100चा 2-2 एक बंडल करण्यापेक्षा 100मध्ये 2-2 विभागणी केली. म्हणजे साध्या सोप्या पद्धतीनं जास्त ओझाचा कार होऊ नये. तर 19 नंबर पावती पुस्तक आणि त्यातला ब गट म्हणजे 51 ते 99 अशा प्रकारचं त्यांचं जे सुरुवातीचं होते तेच पूर्ण करायला त्यांना सहकार्य केलं. खूप त्यांचं फार मोठं सहकार्य माऊली रामकृष्ण पाटील महाराज असे थोडे जरी थकत चालले तरी पण त्यांचा आशीर्वाद मात्र थकला नाही पाहिजे. महाराज बरोबर ना? बरं, आज तुम्हाला माहिती आहे ऐका शिंका सांगतो तुम्हाला. आज आवर्जून यायचं कारण सांगतो. आज माझे वडील वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग कारणे महाराज यांची आज जयंती आहे. म्हणजे 15 तारीख जन्मदिवस, पण जन्मदिवस वाढदिवस जिवंत असेल तर करतो आणि मृतावस्थेत असेल तर त्यांची जयंती असते. तर आज पांडुरंग कारंडे महाराज कराडकर मी त्यांचा चतुर्थ चिरंजीव नाही. पुण्यतिथी 15 फेब्रुवारीला झाली. अरे वा. 15 फेब्रुवारी 2013ला पुण्यतिथी झाली. आज त्या पुण्यतिथीला 12 वर्ष पूर्ण झाली. पण 15/5/38 हा त्यांचा जन्मदिवस. 15 तारीख 5वा महिना म्हणजे आजचा दिवस मे. 15 मेला आज त्यांना बरोबर जर ते जिवंत असते तर 87 वर्ष त्यांची पूर्ण झाली असती. 87. तर अशा या माऊलीच्या कृपेनं आजचा हा दिवस मी योग आणला. कसा अचानक आला पण तो भगवंताने आणला. तर आजच्या दिवसाचं तुमचं महाराजांचे 2 शब्द ऐकावे. आज आपल्या कारंडे महाराजांचा जन्मदिवस आहे म्हणजे त्याला आपण जयंती म्हणू. तर आता पुढचा आवाज पाटील महाराजांचा.